अक्कादा येऊ? कसला विचार आहे तुमच्या डोक्यात? काही नाही, हेच आपलं हिशोबाची चोपडी आणली होती. मग कळली का चूक? कसली? काय घोळ झाला याची? नाही, तसा काही घोळ होणार नाही, पण तुम्ही एकदा लक्ष घातलेलं बरं म्हणून. का? तुम्हाला माहिती आहे ना काही चूक नाही आहे म्हणून? हो, पण काय सांगावं ना, कधी काय राहून जाईल ते. इतकी वर्ष सारं व्यवस्थित सांभाळताय सतीश, मग एखाद्या चुकीने एवढं गोंधळून का जायचं? हा स्वभाव बदला सतीश. ठाम निर्णय घ्यायला शिका. अक्कादा, शेतीची कामं व्यवस्थित सांभाळताय ना, समर्थपणे सांभाळताय ना, मग जोपर्यंत तुम्ही स्वतःला काय हवंय हे स्वतः ठरवत नाही तोपर्यंत गोंधळ कायम राहणार. शेतीबरोबर इतरही जबाबदाऱ्या घ्यायला शिका. तुम्हाला घ्यायलाच हवंय. हाताची घडी. ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी. ओळख करून देते. ही आहे ना. वन मिनिट आय जस्ट रेकॉर्ड दिस. हे फोटो काढते. स्टार्ट. बोलू? हा, ही सुरखी एक नंबरची भांडखोर आहे, पण मनाने खूप चांगली. नमस्कार कर. आणि ही लाडू. लाडणीला सगळे लाडू म्हणतात, पण मनाने खूप चांगली. नमस्कार. आणि ही आंबा. गावातले सगळे आंबे चोरून खाते, पण मनाने खूप चांगली आहे. नमस्कार कर. आणि ही की नाही आमची चिमणी. सारखी आपली हलत असते, पण मनाने खूप चांगली आहे. झाली सगळ्यांची ओळख. आता प्रत्येक परत नमस्कार करा. नमस्ते. आणि हे कोणी नाही. चल आपण दुसरीकडे जाऊया. हिरोईन. कोणतं तेल लावते? शेम्पू लावता ना? हा, शेम्पो. बोलत का नाहीये? अरे मुकी नटी आहे ना ती. मुकी? अरे म्हणजे मुख्य. अरे हिरोईन. आम्ही कलाकार आहोत. बघते हो म्हणा. मानेनी हो म्हणा. हो. हे चला सुरू करा. काय? केशव माधव घ्या ना. हा. मुझे छोड़ के परदेसी जाना नहीं. मुझे छोड़ के. गेली ती. काय सांगितलं तुम्हाला म्हटलं होतं ना, काळी एक मध्ये गायचं सोडून. काही तू काही काय करायचं सांग, लवकर सांगा. काय करायचं? आपण एक काम करूया. काय? तिला ना आंबे देऊया नानांच्या बागेतले. ही नको. त्यापेक्षा ना आपण तिला घरी घेऊन जाऊयात आपल्या. मग चित्राची चांगली जाईल. चालेल. मी तिला सांगेन. आपलं घर चित्रापेक्षा 10 पट मोठं आहे. राजवाडा. पण ती राजवाड्यातली चेटकीण. काळजी करू नकोस. हा आहे ना इकडे चेटू बाबा. मी बघतो काय ते. तुम्ही आधी तिला पकडा. झालं पडतात. बेडूक करून टाकीन. जादू येते की काय खरंच? हिरोईन वर करतो. हिरोईन आधी शोला कसं बघतोय माझ्याकडे तो. तुली अहो वहिनी, काम आटपा लवकर. तिच्याशी काय खेळत बसलात? तिला द्या तिच्या आईशीकडे. अहो काय काम आहेत म्हणचं, सगळी कामं झाली. हो, तुम्ही पण ना त्या पोरी बरोबर अगदी लहान झालाय. म्हणचं नजर कशी बिळवायला लागली बघा. एकटक बघते माझ्याकडे. सगळं करायला लागले हो ना.
आई आणि आजी मधला फरक कळतोय का तिला? तुम्ही म्हणत असाल तसं कळतही असेल हो. पण आईशीला काय, बघा पोरीला माया नाही. म्हणजे आईला आपली पोर नको असते का हो? अहो पण आता पौर्णिमेचंच बघा ना, जरा सुद्धा पोरीला माया करत नाही. तुम्ही कशाला उगाच लोडणं बांधून घेताय? म्हणचं लोडणं काय म्हणताय? वाड्याची मुलगी आहे ही, तिला काय नुसती आईची माया मिळून चालणार आहे? सगळ्या वाड्यानी माया केली पाहिजे, सगळ्यांनी लाल केले पाहिजेत आमचे. हो ना छोटी? हो तडी. कशाला? पोरगी तर जन्माला आली. ओ ओ बघितलं म्हणतं, तुम्ही रागावलात ना हे कळलं तिला, रडायला लागली बघा. नाही 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 असं झालं. कोण बोललं? अरे मी असं नाही. अरे बाहेर नाही काय काढून यायचं? अगं उशीर होतोय, मला बाहेर जायचं, मी निघतो नाही. छोटी का रडते? ललू नको. काय झालं? कोण आले? ललू नको. फिरायला ते फिरायला हो फिरायला आऊ दे माझ्याकडे, मी तिला फिरायला घेऊन जातो. थांब, सावकाश घेशील ना? हो, काय काळजी करू नका. सांभाळून रे. अरे सावकाश, सांभाळून रे. पाहिलं किती माया करतो पोरीवर? जी आईस पण करत नसेल तेवढी. माझ्या सज्जनची सगळ्या वाड्यावर माया. किती करतो तो वाड्यासाठी, पण त्याचं कौतुक कोण कशाला करेल? कुणीही त्याची दखल घेत नाही, कुणाचीच त्याच्यावर माया नाही. नक्की कुणाबद्दल बोलताय तुम्ही वत्स? सज्जन बद्दल का छोटी बद्दल? आणि तुम्ही पण ना, त्याशी बोलून काय उपयोग म्हणा? सगळी परिस्थिती माहिती आहे, तरी अशा का वागतात माणसं?